बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं फिरदौस अमीर फिरदौस जमात तंजुम जिला परिषद प्राइमरी उर्दू स्कूल गाटेगांव की तालिबा हूँ। आज बालिका दिन के मौके पर मैं झांसी की रानी लक्ष्मीबाई का किरदार अदा कर रही हूँ। आप सभी को वो समाप्त फरमाए। कड़कड़ा कड़ाड़े बिजली, कड़कड़ा कड़ाड़े बिजली, शत्रुंची लष्करे थिरती, शत्रुंची लष्करे थिरती, मग किती रुपये उरली, त्याच प्रकर्माची ज्योत मलवी, इथे झांसेवाली, होय मी झांसीची राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवळकर। मी पुढच्या कोणत्याही लाच धरवण्यात नव्हते। पुण्याच्या पिशव्याचे आश्रयाला असणाऱ्या मुरुपती तांबे मी यांची मुलगी। आम्ही मूळच्या जळगाव जिल्ह्यात पारोळ्याला। मी लहान असतानाच माझी आई वारल्याने मी दुसऱ्या बाजीरावांकडे आश्रयाला असणाऱ्या माझे वडिलांसोबतच राहत असते। मोठे व पाणीदार डोळे असणारी मी सर्वांना मोहून टाकले, सर्वांची लाडकी झाली। मला बंधू म्हणायचे। बाजीरावांनी तर मला मुलीसारखे वाढविले, वाचनाबरोबरच मतानेही शिक्षण दिले, यानंतर एवढेच नव्हे तर घुडसवारी, तलवारबाजी, बंदूक चालविणे याचेही शिक्षण दिले। यानंतर माझा विवाह झांसीचे राज्य गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला। तेव्हा त्यांनी माझे नाव मणिकर्णिका बदलून लक्ष्मीबाई असे ठेवले। दरबाराचे कामकाज राणीने पाहणे, गंगाधररावास पसंत नसल्याने मिळालेले वेळाचा उपयोग स्वतः जपण्यासाठी केला। मी नेहमी कचरा, घोडसवारी, तलवारबाजी चालू ठेवले। असा जंतूचा सुरू होता आणि या संचाराचे वेळीला फळ लागले आणि मला एक मुलगा झाला। पण माझे नशीब दुर्दैवी म्हणून काय, मुलगा 3 महिन्याचा असतानाच मरण पावला। मुलाच्या रूपाने मी रडले। वडील गंगाधरराव आनंदात असणारे या गोष्टीने दुःखी झाले। मग मी वासुदेवराव यांचा आनंदराव या मुलगीला दत्तक घेतला आणि त्याचे नाव दामोदर असे ठेवले। पण अचानकच गंगाधररावांचे निधन झाले। पुढे ब्रिटिश राजवटीने आमचे राज हडपण्याचा हेतूने दामोदररावांचे विरुद्ध खटले दाखल केला। मला माझ्या पतीचे कर्ज फेडण्यासाठी झांसीचा किल्ला सोडावे लागले, पण हिंमत सोडली नाही। मी झांसीचे किल्ल्याचे राज्याचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले। मी एक स्त्री आहे, मी एक गाय आहे हे विसरून पुरुषाचे रूप प्रदान करून लढाया करू लागले। असाच एका वीर लढाईत मला वीरमरण आला। आवाज व्हायचा,